पत्नीचा खून करून 33 वर्षे फरार असलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. 28 जानेवारी 1991 रोजी बाबू गुडकीराम काळे या आरोपीने एका किरकोळ भांडणावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून चालले होते. या घटनेनंतर या महिलेला उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान महिला हिने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दरम्यान उपचार सुरू असताना सदर महिलेचा मृत्यू झाला होता. गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. याबाबत आरोपी बाबू गुडकीराम काळेला अटक करण्याबाबत प्रथम वर्ग न्यायालयाचे अटक वॉरंट जारी केले होते. त्यानुसार आरोपीची याची माहिती प्राप्त केली असता तो मुलुंड येथे असल्याबाबत माहिती मिळाली. त्या ठिकाणी पोलीस पथकाच्या सहाय्याने तपास केला असता आरोपी हा परभणी जिल्ह्यातील सेतू येथे असल्याबाबत प्राथमिक माहिती मिळाली. त्याअंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी बाबू गुडकीराम काळेला शिताफीने ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 3 जानेवारी 2025 रोजी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.